ते एक ज्येष्ठ नेते आहे ते हक्काने माझ्याशी बोलले. आपण हल्ला केला असं नाही, हल्ला वगैरे कोणी काही कुठलाही शिवीगाळ वगैरे काहीच झालेली नाहीये, कुठल्याही प्रकारचा हल्ला झालेला नाहीये. आणि ते एक आमचे ज्येष्ठ नेते आहे, त्यांच्यासोबत ऑलरेडी आधी काम केलेलं आहे. तुम्ही पहिले हात उचलला, तुम्ही कोणी हात वगैरे कोणीच उचललेला नाहीये, त्यांनी पण उचलला नाही आणि मी पण उचललेला नाही. ऑल रेकॉर्ड नाहीये, खोटी गोष्ट आहे, तुम्ही बघून घ्या. हो, आतमध्ये येत असताना तुम्ही अचानक त्यांच्यावर हल्ला केला. हल्ला केलेला नाहीये, मी त्यांच्यावर हल्ला का करू? मला उमेदवारी भेटली, उलट ते चुकीचं बोलत होते, त्यांचा रोष व्यक्त करत चालले होते, ते चुकीचा शब्द अपशब्द वापरत होते. फक्त म्हटलं भाऊ असं काय झालं, बाकी काय नाही. ऑलरेडी मी त्यांच्या नेतृत्वात आधी आम्ही सोबत काम केलेलं आहे. आमचा असा कुठल्याही प्रकारचा वैर नाही किंवा उमेदवारीवरून पण कुठला वैर झालेला नाहीये. आमच्या ते आपसातला विषय आहे, असा कुठलाही काही प्रकार नाही. तुम्ही कुठून लढताय आता? प्रभाग क्रमांक 31D मधून. आणि ते कुठून लढत होते? ते पण आधी 30 मध्ये होते, नंतर 31 मध्ये इच्छुक होते, मला माहित पण नव्हतं. पण ते आत्ता मला बोलले की मी पण इच्छुक होतो. आता ते तुमच्या विरोधात आहेत का काय? नाही नाही, विरोधात नाही, सोबत असतील ते. ते माघार घेत हा, ते माघार घेत आहे. भाजपकडनं लढताय. हो, भाजपकडनं लढले. तुम्ही त्यांच्यावर दबाव टाकला माघारीसाठी? कुठलाही नाही दबाव. त्यांनी ड मध्ये फॉर्म भरलेलाच नाही, SC मध्ये भरलेला आहे, मी ड मध्ये आहे. आमच्या दोघांचा वाद होण्याचा विषयच नाही. हा फक्त मीडियाने उचलून धरण्याचा प्रयत्न केला आहे मुद्द्याचा. नाही हो का? नाही नाही, शिवीगाळ वगैरे नाही नाही नाही, तसा तुम्ही म्हणतात मीडियाने उचलून धरला. कुठलं नाही 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 नाही, मीडिया असं ऐका, नाही नाही असेल, तुम्ही बघून घ्या, पण तसं काही झालेलं नाहीये.